अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आहे 11 फेब्रुवारी 2024 आणि आज आहे आमच्या दिव्यांकाचा बर्थडे। हो ना, किती वर्षात झाली तू आता? आता ना 7 वर्षाची होईल। 7 वर्षाची होईल? होईल नाही, 7 वर्ष तुला लागल, 6 वर्ष तुझं संपेल है ना। तर 6 बर्थडे आमच्या दिव्यांकाचा आज आहे। तर बर्थडे आम्ही कसा सेलिब्रेट करणार, काय काय करणार सगळं आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत है ना। तर आता आम्ही काय काय केलेले, आता कुठे गेलती आता मग दुपारी? आता ना शाळेत ना आमचा हळदी कुंकू होतं, तिथं गेलतो आम्ही। शाळेत हळदी कुंकू तिथे गेलतो। त्याच्या अगोदर कुठे गेलती तू? त्याच्या अगोदर ना चॉकलेट घेऊन कुठे गेलती? चॉकलेट घेऊन मी ट्युशनला गेलते। ट्युशनला हॅपी बर्थडे केलं माझं आणि सगळ्यांना मी चॉकलेट वाटले। हो का? आणि त्याच्या अगोदर कुठे गेलती तू? त्याच्या अगोदर स्वामींच्या आशीर्वाद घ्यायला आम्ही केंद्रात गेलतो। मग केंद्रातून घरी आलं, पप्पाला पोहे बनवायला आणि वापस गेलो आरती करायला केंद्रात। हो का? मग तुला बर्थडेला गिफ्ट काय पाहिजे पप्पाकडून? माझ्या बर्थडेला गिफ्ट पाहिजे स्कूटी, अशी मम्मीची नाही बरं का, अशी एक पायावर चालायची, अशी खेळायची। ठीक आहे, तर चला आता मला आवरायचे, कारण आता 2 दिवस आपल्या चॅनल व्हिडिओ आले नव्हते। त्याचं कारण मी दिंडोरीला गेलते नाईट सेवेला। तर ते पण काही क्लिप आहेत मी शूट केल्या, त्या तुमच्यासोबत शेअर करेल, कारण माऊलींचं दर्शन पण आपल्याला झालं होतं है ना। तर औरंगाबादला जेव्हा माऊली आली होती तेव्हा आम्ही असं स्टेजच्या समोर एकदम बसलो होतो आणि दिव्यांकानं घातला होता दिवाळीचा तिचा ड्रेस। तर ती मला म्हणत होती मला माऊलींना माझा ड्रेस दाखवायचा आहे। ड्रेस पण काय होतं, इतक्या गर्दीमध्ये नको वाटतं, कोण असं आपल्याला वाटतं ना, आपण भीती वाटते कोण बोललं पुन्हा, त्याच्यामुळे तिला मी पाठवलं नव्हतं। पण रात्री नाईट सेवेला आम्ही गेलो काल, आणि कालच्या रात्री काय झालं की माऊली असे समोर आमच्या समोर बसले चेअरवर, आणि आम्ही सगळे नाईट सेवेवाले जे सेवेकरी होतो ते सगळे समोर बसले। आणि मग दिव्यांका मला म्हणती की मला आता तरी माझा ड्रेस दाखवू दे माऊलीला। आणि मग माऊलीपाशी कोणीच नव्हतं, एकटेच माऊली बसली होती आहे ना। आणि मग दिव्यांका गेली, म्हटलं मी दिसतं हळूच तिला म्हटलं जाय ग बाई असं मी तिला म्हटलं, गेली ती। आणि माझ्या हातात त्यांनी पैसा दिला, माऊली म्हणले सगळ्यांना वाट। मग माऊली जवळ गेली, ती ड्रेस दाखवला आणि माऊलीने तिला मग खडीसाखरचा असा मोठा पुडा होता त्यांच्याजवळ, तो तिला दिला आणि म्हणे आता इथं जितके बसले सेवेकर त्यांना सगळ्यांना तू वाट है ना। मग तिनं वाटला सगळ्यांना प्रसाद तो। तर अशी दिव्यांका आहे आमची। तर खरंच माऊलीचं दर्शन इतक्या जवळून होणं, समजा समोरासमोर आपल्याला अशी माऊली दिसणं, ते आम्हाला लाभलं आहे ना। दिव्यांका इतकी छोटी असून तिला सुद्धा ते लाभलं, नशिबात लागतं ह्या गोष्टी। तर चला आता बड्डेचं मला आवरायचं, कारण खूप सगळी तयारी राहिलेली। तर पटपट आता काम घरातले आवरून घेते मी, आणि मग तुम्हाला काय तयारी केली ते दाखवते मी तुम्हाला। चला
तर ह्यावेळेस बड्डेमध्ये पावभाजी केली होती मी. खूप मस्त पावभाजी झाली होती. तर बघा मुलं पावभाजी खात आहेत, केक खात आहेत. आणि ह्यावेळेस केक काय केलं बाहेरूनच आणला होता, कारण मी गावाला गेले होते आणि आदल्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता आले ते. दुसऱ्या दिवशी केक करायचा, नंतर बड्डेची तयारी काहीच झालेली नव्हती की तयारी करायची. तर ते तयारीमुळे मग म्हटलं केक आपण बाहेरून आणू. तर बघा असा दिसतोय केक. हा चॉकलेट फ्लेवरचा केक होता. खूप मस्त केक होता, खूपच छान होता. तर कालचा व्हिडिओ मी आज एंड करते दुसऱ्या दिवशी सकाळी, कारण काय झालं ना, खूप उशीर झाला, 9 वाजले होते आणि बड्डे सेलिब्रेट करायला. आणि त्याच्यानंतर मग जेवणं, त्याच्यानंतर मग पूर्ण आवरणं, त्याच्यामध्ये खूप वेळ झाला. खूप जास्त थकले होते मी, कारण 2 दिवस ऑलरेडी गावाकडे होते. त्याच्यानंतर नाईट सेवाच्या नंतर पुन्हा त्याच्यात जागरण आलं. झोप म्हणजे अजिबात झालीच नव्हती. आणि खूप जास्त थंडी वाजते तिकडं, खूप जास्त. इकडं काहीच त्या मानाने थंडी नाही. तर झाली खूप, म्हणजे सेवा खूप छान झाली. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी 7 वाजता आली मी आदल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी बड्डेची तयारी करायची, म्हणजे काहीच तयारी झालेली नव्हती. तर सोबतचे जे कपडे जे होते ते आवरणं, घरातला पसारा आवरणं, म्हणजे याच्यातच माझा अर्धा दिवस गेला. त्याच्यानंतर बड्डेची पूर्ण तयारी, तर पावभाजी केली ती. तर त्याच्यामुळे म्हटलं केक आपण बाहेरून आणला तर तितकंच आपला वेळ वाचेल, म्हणून मग केक बाहेरून आणला आणि पावभाजी केली. तर नंतर डेकोरेशन आहे बघा, अजून पण बलूनचे आहेत. दिव्यांका शाळेत जाताना सांगून गेली की बलून अजिबात काढू नको म्हणून. सकाळी अनुष्का घेऊन आली खेळायला, पण तिला पण घेऊ दिलं नाही. त्यानं म्हटलं ठीक आहे, कोण नाही काढत, म्हणलं तू जा शाळेत. तर शाळेत आज काल रविवार होता तर शाळेत सुट्टी. तर आज शाळेमध्ये ती चॉकलेट घेऊन गेली. शाळेमध्ये बड्डे आज सेलिब्रेट करणार आहे तिचा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असंच भेटू एक नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.